आहे समुद्राभोवतालीचं कुलाबा टेम्पल, जे की खूप सुंदर आहे. आणि आतमध्ये एंट्रीज घेता इथे तिकीट काढायचं असतं, पण आम्हाला तिकीट नव्हतं, कारण आम्ही जे बसमध्ये होते ना, तर सर्वांचं तिकीट आमचे बसचे जे ड्रायव्हर होते ते आणि त्यांच्या टीमनीच काढलेलं होतं, त्यामुळे आम्हाला इथं पैसे पे करायला लागले नाही. आतमध्ये गेल्यावर एक आजी होती ज्यांनी खूप छोटंसं असं मस्त जुन्या आठवणी ठेवल्या होत्या खाण्यासाठी, जसं की काकडी, चिंच, बोर, हे स्टार फळ, कलिंगड, कैरी वगैरे, हे सगळं काही त्यांच्याकडं होतं. मग त्यानंतर आजीकडून आम्ही घेतली होती काळी मैना. काळी मैना तुम्हाला माहिती आहे का, जी लहानपणी यायची दरवाज्यावरती, पण आता येत नाही. आणि त्यानंतर आतमध्ये गेल्यावरती हे होतं, खूप मोठी नदी अशी होती, जी पाणी खूप खराब झालं होतं. आणि त्या नदीमध्येच आम्हाला दिसलं होतं एक कासव. याचे मागं अजून एक कासव येत होतं, पण ते दिसत नव्हतं. आणि हे खूप मोठासा असा कुवा होता, माहिती नाही काय होतं, एकदम सरळच असं होतं. आणि आम्ही पूर्ण त्या कोलाबा टेम्पलच्या सगळ्यात वरच्या पोस्टवरती गेलो होतो. इथं माझी बहीण पण येते. आम्ही तिघीच जणी जात होतो, कारण मम्मी आली नव्हती, मम्मी तिथंच बसलेली होती. आणि आम्ही तिघींना, इथं खूप कमी जण येत होते कारण हे खूप वरती होतं, तरी आम्ही तिघीजणी आलो होतो. आणि इथला व्ह्यूज काय वाव, खूप सुंदर वाटत होतं, इतकं मन प्रसन्न झालं होतं ना. हे बघू शकता किती छान समुद्र दिसतोय, पूर्ण समुद्र. आणि इथे माझी छोटी बहीण ब्लॉगिंग करते गाईज. तिच्या हातात माझा फोन होता आणि तिचं चाललं होतं ब्लॉगिंग करणं. आणि तिने पूर्ण समुद्र कॅप्चर केला होता, जो की खूप सुंदर दिसत होता. आणि ती दगडसुद्धा फेकून बघत होती. त्यानंतर पूर्ण आम्ही बॅक साईडला गेलो होतो. बॅक साईडला तर लोकांची घरंसुद्धा होती, जे की दगडांवरती घरं बांधलेली होती छोटीशी, बघू शकता. आणि इथं एकदम कॉर्नरला घरं होती. आणि इथले काही थोडेफार आम्ही जण गेलो होतो पूर्ण टॉपलावर. त्यानंतर परत बाहेर आल्यावरती अजून एक आजी आम्हाला भेटली, त्यांच्याकडं पण खूप काही होतं. मग त्यांच्याकडनं आम्ही स्टार फळ घेतलं होतं आणि कलिंगड घेतलं होतं. त्यानंतर आम्ही निघालो होतो आमच्या बस स्टॉपवर, बस जिथे आमची लागली होती तिथे. आणि खूप उशीर झाला होता आम्हाला, आणि मम्मी खूप वेळची वाट बघत होती आमची. नाही म्हटलं तरी 1 तास आम्ही ते कोलाबा टेम्पल फिरलो. त्यानंतर समुद्रामध्ये थोडंसं पाणी जास्त वाढलं होतं, त्यामुळे थोडंसं फिरलो वगैरे. आणि जायलाच आम्हाला पाऊण तास लागत होता, कारण खूप लांब होतं टेम्पल. त्यामुळे जाता थोडेसे क्लिक काढून घेतले होते, व्हिडिओ वगैरे. आणि ह्या दोघी बघा चपल्या हातात घेऊन चालतात ते, कारण चिखल म्हणजे ते पाण्यातली रेती इतकी होती की आमचा पायच उठत नव्हता. त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो, जिथे आम्ही चिकन कोरमा आणि रोटी खाल्ली होती, तांदळाची भाकर. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते नेक्स्ट बीचवर. थँक्यू फॉर वॉचिंग.